रमी खेळणाऱ्या मंत्र्याला घरीच बसवलं पाहिजे। सभागृहात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं की रमी खेळण्यासाठी? कोकाटेंच्या व्हिडिओवरून अंबादास दानवे यांचा सवाल। शेतकऱ्यांनो, विसरा हमी, खेळा रमी। जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट करत टीका। जितेंद्र आव्हाडांकडून कोकाटेंचा रमी मास्टर असा उल्लेख। कोकाटेंसारख्यांना मंत्री करतात अजितदादांची अशी काय राजकीय अडचण? सुषमा अंधारेंचा निशाणा। तर बुद्धी गहाण ठेवलेले सभागृहात पाठवले। किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या आयुष्याची खेळ करून मंत्री ऑनलाईन रमी खेळतात। मंत्रीपद न राहण्याच्या सर्व अटी कृषी मंत्र्यांनी पूर्ण केल्या। ट्विट करत रोहिणी खडसेंची माणिकराव कोकाटेंवर टीका। महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंची चर्चा करणार उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत। तर आम्ही एकत्र आल्यानं मुस्लिम गुजराती लोकांनाही आनंद, पण अनेकांना पोटशूळ। ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपला टोला। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीमध्ये वैचारिक गोंधळ। मुलाखतीतून राज ठाकरेंना मराठीच्या मुद्द्यावरून मिठी मारण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरेंच्या सामनातील मुलाखतीवर केशव उपाध्यायांची टीका। 75 मोदींनंतर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण हे संघाने ठरवलं असेल। उद्धव ठाकरेंचा मोदींच्या निवृत्तीवरून वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे 3 तास एकाच हॉटेलमध्ये, सूत्रांची माहिती। तर दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी हॉटेलमध्ये गेले होते, भाजप सूत्रांची माहिती। मित्रांसोबत डिनर प्लॅन होता म्हणून हॉटेलला आलो। फडणवीसांसोबतच्या भेटीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। मात्र एक व्यक्ती बातम्या बघून गावी जाईल, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। वैर माझ्याशी होतं तर बदनामी बीडची का केली? न बोलण्याची डबल सेंचुरी झाली। 200 दिवस न बोलता काढले राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांचं विधान। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात। विमान अपघात, ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे दिल्लीत शरद पवारांसोबत इंडिया आघाडीबाबत चर्चा करतील। ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत संजय राऊतांची माहिती। दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 24 जुलै रोजी उद्घाटन। पुण्यात दोन्ही शिवसेनेची एकमेकांविरोधात बॅनरबाजी। शिंदेंच्या शिवसेनेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही बॅनरबाजी। शिंदेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना डिवचणारे बॅनर। राजन विचारेंकडून निवडणूक आयोगाची लपवाछपवी आजही सुरू असल्याचा आरोप। मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्रांची मागणी। राजन विचारेंकडून आयोगाला पत्र। कोल्हापुरात काँग्रेस आणि सतीश पाटलांना आणखी एक धक्का बसणार। माजी आमदार पीएन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर। राहुल पाटलांच्या पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। न्याय मिळत नाही तोवर लढत राहणार। रुग्णालयात उपचार घेताना माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला। महिनाभरात आरोपीला अटक करा। महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी। नाशिकच्या देवळा तालुक्यात सिद्धिविनायक गणपती मंदिरात चोरी, रोख रक्कम आणि गणपतीची मूर्ती चोरांकडून लंपास। चंद्रपूर जिल्ह्यातील शेगावात मुलाने केली जन्मदात्या वडिलांची हत्या। लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या परिचारकाचं काम बंद आंदोलन। विविध मागण्यांसाठी राज्यभर संप। परिचारिकांच्या आंदोलनाचा आज 6वा दिवस। लातूरमधील अहमदपूरजवळ हगळद नावाच्या तलावात जेसीबी बुडाल्याच्या दुर्घटनेला 5 दिवस पूर्ण। अद्यापही जेसीबी चालकाचा शोध नाही। इचलकरंजीतील राजाराम स्टेडियमच्या नूतनीकरणाच्या कामाला गती देण्याची मागणी। व्यायामासाठी पर्यायी व्यवस्था करा। क्रिकेट असोसिएशनची आयुक्तांकडे मागणी। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन होणार। पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध। पहिल्या टप्प्यात 95 शिक्षकांच्या बदल्या। पुण्याच्या राजगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून भात लागवड। शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनी भात लागवडीचा अनुभव घेतला। भुसावळच्या हतनूर धरणाच्या 4 दरवाजांमधून विसर्ग सुरू। तापी नदीत 3955 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा।
महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने पुण्यात मटण मार्केटमध्ये गर्दी. मटण मार्केटमध्ये 3000 किलो मटणाची विक्री होण्याचा अंदाज. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची तुळजापूरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक. प्रताप सरनाईकांनी घेतला कायदा सुव्यवस्थेचा आढावा. विरारमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघडकीस. घरगुती गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून विक्री. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणात 30% पाणीसाठा. अकोले शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली. पंढरपूरला गेलेली संत मुक्ताईची पालखी 29 जुलैला मुक्ताईनगरमध्ये येणार. 30 जुलैला निघणार भव्य मिरवणूक. परतवारीच्या आगमनानिमित्त भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचं आयोजन. संत सावतामाळींच्या भेटीसाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांच्या पालखीचा आरणकडे प्रस्थान. पंढरपूर ते आरण पायी पालखी सोहळा. वाशिम जिल्ह्यात एक पेड माँ के नाम उपक्रम. मानोरा तालुक्यातील भोली येथील वसंतराव नाईक विद्यालयात वृक्षारोपण. कोल्हापूर शहरातील मटण फिश मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी. आखाड्याचा शेवटचा रविवार असल्यामुळे सकाळपासून कोल्हापूरकर मार्केटमध्ये. भंडाऱ्यातील श्याम हॉस्पिटलच्या आरोग्य विभागाकडून चौकशी. हॉस्पिटलच्या सोनोग्राफी कक्षात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याची तक्रार. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. गोंदिया जिल्ह्यात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना ही दिलासा. वाशिमच्या रिसोड तालुक्यात कपाशीच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक. 25 दिवसातच पिकाची वाढ थांबली. उत्पादनात घट होण्याची शक्यता. चाळीसगाव तालुक्यातील धरणांमध्ये फक्त मृत पाणीसाठा शिल्लक. दमदार पावसाची प्रतीक्षा. मनमाड धरणात केवळ 12% पाणीसाठा. गेल्या 20 दिवसांपासून पावसाची दड. रत्नागिरीत पावसामुळे धबधबे प्रवाहित. रत्नागिरीतला पानवल धबधब्याजवळ पर्यटकांची गर्दी. पेसाळणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण. 24 ते 31 जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता. 31 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज. जळगावमधील तोंडापूर मध्यम प्रकल्पात 20% पाणीसाठा. प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर. तोंडापूर परिसरात पाणी टंचाईची शक्यता. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जल प्रकल्पांपैकी 6 मध्यम प्रकल्पात 50%पेक्षा कमी जलसाठा. लघु प्रकल्पांमध्ये 29% जलसाठा. जोरदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची शक्यता. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात गतवर्षाच्या तुलनेत कपाशीच्या लागवडीत 35% घट. मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. 3500 हेक्टरवर मक्याची लागवड. वाशिम बाजार समितीत चियाच्या दरात 4600 रुपयांची घट. चियाने मागील आठवड्यात वाशिम बाजार समितीत तब्बल 24500 एवढा प्रति क्विंटल उच्चांकी दर गाठला होता. पुण्याच्या भोर तालुक्यात यंदा खरीप हंगामातील 9227 हेक्टरवर पेरणी. मागील वर्षीच्या तुलनेत खरीप हंगामाची पेरणी यंदा कमी. नाशिकच्या पूर्व भागात पावसाची दडी. पावसाअभावी खरीपाचं पीक धोक्यात. दुबार पेरणीचं बळीराजावर संकट. रायगडमध्ये 3000 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड होणार. पडीक जमीन लागवडीखाली येण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत फळबाग लागवड योजनेचा समावेश.